तर बऱ्यापैकी आपण उज्जैनमध्ये थांबलो या, म्हणजे आता रिक्षा करून डायरेक्ट आलोय. म्हणजे मध्ये करा गावाने ही रिक्षातून करून आलो. इथं एक मराठी माणसाचं दुकान आहे म्हणे, चला इथं बघूया काय विषय. हाँ भाई देखेंगे अभी वाई दिस कोलावरी अभी इथं रूम बघायला लावून बऱ्यापैकी आम्ही रूम बघूया जरासं. कसं विषय आहे की संध्याकाळी आम्हाला जायचं आहे दर्शनाला, त्यासाठी यू असं आहे ज्याला वा. पहिला मी उज्जैनमध्ये पोहोचलोय बऱ्यापैकी आणि आता एक रूम घेतल्या. तर रूममध्ये निवांत जरासं पडलो. या विषय असा झाला आहे की इथनं आम्हाला जायचं तर प्रयागराजला जरासाठीचं जे तिकीट आहे बसचं ते आहे इथनं एक मिनिमम 4,000, 5,000, 6,000, 7,000 तेवढं आमचं ट्रिपचं बजेट आहे आणि तेवढं इथनं तिकीट आहे. विषय तेवढा, बाकी काही विषय नाही. आता ही अशी रूम आहे, याशी तर रूम घेतली आहे बऱ्यापैकी आणि ही रूम आपल्या मराठी माणसाची आहे त्यामुळे आपल्याला जरा कमी करून दिली आहे त्यानं बऱ्यापैकी. तर इथनं आपण आता जायचं आहे उज्जैनच्या दर्शनाला. जरा आंघोळ बिंघोळ करूया, जरा फ्रेश होऊया आणि दर्शन घेऊन मग पुढं काय प्लॅनिंग करणार आहे हे नंतर तुम्हाला सांगूया. चला आपण तयार झालोय आणि चला गडबड करायला लागला तर व्हिडिओ करायचा होता. बऱ्यापैकी आम्ही दर्शनासाठी निघाला लागलोय. बऱ्यापैकी सगळ्यांनी पांढऱ्या मिठा शर्ट घातल्या. तिथे हे बघा इकडे हे जरा वेगळं घातलं शर्ट, तिकडे जरा गुलाबी घातलंय. तर मस्तपैकी आवरून बिरून सेंट मारून आता आम्ही निघालोय बऱ्याच दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही इथं जरा चला जा लागायला आलाय. फक्त एवढाच विषय आहे. कसा विषय सगळा गडबडीत व्हायला लागले जरा, त्यामुळं कसं प्रॉपर शूट आणि प्रॉपर मॅनेजमेंट करावी झालंय, त्यामुळं काही विषय नाही. चला गाडी पार्किंग लावली आहे पाठी 50 किलोमीटर, नंतर गाडी घेऊन जाणार होता आम्ही, त्यामुळे बाकी काही विषय नाही. चला जय महाकाल. जय महाकाल. हर हर महादेव. सगळे एकच आहे आपला. खूप शूट आता आम्हाला एक 5-10 मिनिटं झाल्यात, कारण मंदिर काय जरा लांबच असं वाटायला लागलं बऱ्यापैकी. गर्दी बघून फुल हार्ड गर्दी आहे, कारण सोमवार आहे आणि त्यात गर्दी बी जाम वाटायला लागली बऱ्यापैकी. आणि मस्तपैकी टिक्का बिक्का लागून आता कालवाकडे जाणार आहे बऱ्यापैकी आपण. हे बघा आणि बऱ्यापैकी आपल्याला इथनं एक 50% पब्लिक मराठी दिसायला लागले सगळीकडे. 4 मंदिर आहे वाटतं. चला किती रुपये सुमिता? 5 रुपये ओनली 5 रुपये. विषय चप्पल ठेवायच्यात ठेवायच्यात आणि घ्या 5-5 रुपयाचं डिस्काउंट टाका. हे महाकाल को चढावं येत आहे का? हा हे बैले. तर भावानो आधी म्हटलं हे आम्हाला किती रुपये सुमिता? 5 रुपये हे म्हणला. मग आम्हाला चप्पल काढायला लावल्या सगळीकडे विषय आणि नंतर मग आम्हाला हे देऊन किती मिळालं? 300 रुपये एक मिळालं. म्हणजे ह्यो विषय मोठा व्हायला आला इथं. तिथंच भेटला आम्हाला. त्यानं पहिला आम्हाला हे दिलं, मग 5 रुपये सांगितलं आम्हाला. 5 नंतर डायरेक्ट हे हातात धरा म्हटलं कमल विमान, डायरेक्ट 300 रुपये पर पर्सन सांगायला लागला. म्हणजे विषय बघा. बाकी म्हणण्याचा माझा उद्देश समजून घ्या, बाकी काही नाही. चला मार्केटिंग जबरदस्त केला. म्हणजे तिथनं आम्हाला गेट जवळ धरल्यानं त्यानं, गेट जवळ धरून आम्हाला आणल्यानं आणि मला हे घ्या हात लावा म्हणालं, तुम्ही फोन पे करा म्हणाले, जावा म्हणालं, प्रसाद लागला तुम्हाला. हो घरला चला. हो एक तिथे लावायचं आणि इकडे लावायचं, 2-2 आम्हाला म्हणजे फळं बनवायचं बऱ्यापैकी आम्हाला. चला मंदिराच्या आत आला आहे. सोमवारच्या मानानं भावानं गर्दी कमी आहे इथे. किती सुमिता? सोमवारच्या मानानं गर्दी जरा कमी आहे आणि मंदिर हे बघा या साईडला बॅक साईडला मंदिर आहे इकडे. हे आता तू घेतलंय सामान, बघूया कसं होतं. आता आम्हाला नेमकं माहीत नाही की कुठं जायचं आहे. म्हणजे असं व्हिडिओ सुद्धा बघायचं की आम्हाला कुठं जायचं असते. बघूया काय काय इथं LED स्क्रीन दिन लावल्या आणि असं इथं विषय आहे बघा. चला आता पुढचं बघूया काय काय होतं. चला सगळ्यात जास्त भावानं लवकर दर्शन मारलंय आणि गर्दी पण कमी आहे. या साईडला बघा मंदिर स्थान आहे, इकडनं हे आहे असा विषय. आणि गर्दी पण कमी आहे. सुमिता आहे पुढं तराट एकदम. चला हे मंदिर इथनं चालू होते, इथं आत बहुतेक दर्शन करायला चालू आहे, त्यामुळे आपण दर्शन करूया आणि तुम्हाला भेटूया. चला मंदिराच्या आत आलोय. मंदिराचा मोबाईल वापरा चालवला तर मंदिरात शूटिंग करायला बरं की पायऱ्या बिऱ्या टॉप क्वालिटीत भावणे बघा. विषय येणार नाही असला पायऱ्या आहेत की नाही, खतरनाक. व्हिडिओ करायचा नंतर व्हिडिओ करायला भावना. विषय मॉडल आज झालं का होतं या काय सुविधा पुढे एक दर्शन करून आला बाहेर बऱ्यापैकी आम्ही आता. आणि जरा इथं फोटो शूटिंग करायला. पाटीचे मंदिर आहे की नाही, त्या मंदिराच्या बरोबर फोटो काढतात लोक. ते गावलं लोकेशन कुठे म्हणतात लोकेशन त्यांनी, ते लोकेशन आम्हाला फोटो काढायचा आहे. दर्शन झालं व्यवस्थित, त्यांचं बी झालं आमचं बी झालं. फक्त जरा गडबडीत झालं एवढंच. म्हणजे प्रॉपर आम्हाला प्रॉपर झालं 15 मिनिटं थांबलो. 15 मिनिटं आमचं इथे गडबडीत झालं आणि आम्ही आलो ना. तो विषय गेला की आम्ही जरा पाठच्या लाईनला आलो, कारण झालं मनासारखं झालं याला विषय आहे, बाकी काही विषय नाही. जरा विन केलं मस्त बी. जरा पांढरा शर्टात फोटो बिटो काढूया आणि पुढचा विषय पुढे करूया. चला
विश्वास झाला की नाही मंदिर समोर फोटो काढतात. नहीं काला भर नहीं जाएंगे काला भर लेके वो आदमी के पास जाएंगे. बंद है ना अभी, भीड़ के कारण बंद है अभी, पब्लिक पैसे देना पड़ता है कोई एंट्री नहीं है बाकी, अभी भीड़ के कारण रास्ता बंद कर दिया. अभी दर्शन करके डायरेक्ट बाहर कर रहे हैं. थँक्यू. बेरोबंदी करना है. हां कर ते बघा आमकी. तर विषय असा आला की मंदिर गर्दी असल्यामुळे ते जराचं बंद केले तिकडचं, कारण फोटो ते आपल्याला काढा मिळणार नाही. तर बाहेरचाच फोटो काढू आपण. विषय करून इथनं आपल्याला जायचं आहे काळभैरव मंदिरला. तर काळभैरव मंदिरला जायला 50 आणि याला 50 आहे. बघा एक मेंबर मगाशी भेटले ते गायब झाले कुठेतरी, त्याला शोधूया जरा. चला बऱ्यापैकी आम्ही आता इथनं उज्जैन महाकाल मधनं आता रिक्षा गेल्या. तिथनं आम्ही जाणार आता काळभैरवला. म्हणजे असं म्हणतात की केदारनाथचं कसं आहे की केदारनाथ दर्शन घेतलं भैरवनाथ दर्शन घ्यायला लागतं, तसं इथं आपल्याला काळभैरवचं दर्शन घ्यायला लागतंय. ते तिथं दारोतून चढतात बघा, त्या साईडला झालं आपण. आता रिक्षा घेतली, जायला 50 यायला 50, टोटल आपण 400 मध्ये हा विषय केला आहे. आपली प्रायव्हेट रिक्षा करून मस्तपैकी जायला आलोय. आता डायरेक्ट भेटतो मला काळभैरवला. चला आपण काळभैरवला आलोय आणि इथं आता शोधायला लागलोय दारू, कारण इथं दारू प्रसादाला देतात. आज एक मंदिर आहे रॉयल स्टॅकचं, तिथं आता बघूया जाऊन. आज चला गर्दीचं जाम आहे, लाईन इथं लागल्या मोठी. बघ लाईन बघ करायचं होता. हा इस्कोडा बुंबा मग. चला विषय